मृदंगाचा आवाज याच्यामध्ये दे बरं. हां मृदंगाचा याच्यामध्ये वाढव. मागं बसलेली थोडी पुढे येऊन बसा. सगळी उठा. पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी या पुढे. ए मुलांनो तुम्ही पुढे या. इकडं सगळे पुढे या. महिला मंडळ ऐका ना. हो ताई थोडं पुढे या.
सारावा चिंतने एकांतवासी गंगा अरे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीचा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार देव इंद्रियासी देव इंद्रियासी नसा विपासर निद्रा प्रभू भासना मानसा विमानर निरामो भाषण नसा विनिद्रा भाषण परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भावयाचा तना उपाय लाभाचे भावया जतना हे उपाय लाभाचे भावया जतना हे उपाय लाभाचे देह समर्पी जे देवा देह समर्पी हे देवा काहीच न घ्यावा काहीच न घ्यावा होईल गवा तुका म्हणे आनंद होईला गवा तुका म्हणे आनंद होईला गवा तुका म्हणे आनंद होकार कुमार हो भारत माय हो भारत माय हो रे काय सारावा कीर्तनी रे काळ सारावा कीर्तनी काळ सारावा कीर्तनी काळ सारावा कीर्तनी काळ सारावा कीर्तनी एकांतवासी गंगास्नानी गंगास्नानी काळ सारावा कीर्तनी एकांतवासी गंगास्नानी हरी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या हरी देवाच्या पूजनी अरे देवाच्या देवा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त हार विहार नेम इंद्रियासी सार देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या 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 प्रदक्षिणे पूजले देवाच्या
Thank you.
एकदा जोरदार टाळी होते. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासोर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका मने आनंद विठ्ठल विठ्ठल विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज द्याव व्यासुबटा काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नानी
देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आज आपल्या या श्री क्षेत्र कानमंडळे गावामध्ये आपल्या गावातील अत्यंत निर्मळ नितळ सुशील अशा वातावरणामध्ये या दोघा भाविकांनी जीवन जगत असताना जीवनाला ज्याची ज्याची गरज आहे हे सगळं मिळवलं. आणि हे मिळवत असताना आपल्या प्रारब्धानं मिळतं, परंतु एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला स्वतःला मिळवावी लागते, तिचं नाव आहे पुण्य. आणि ते पुण्य मिळवण्याकरता यांनी परिक्रमा केली. हे पुण्य ओढून ताडून मिळत नाही ना, पैशानं विकत घेता येत. यानं दोघांना जर ठरला असता, एकानं ट्रॅक्टर घ्यायचं आणि एकानं रोटर घ्यायचं, तर अख्ख्या गावाच्या रोटऱ्या मारल्या असत्या पैशानं, आणि पैसे कमवले असते. यानं दोघांना जर ठरवलं असतं, एकानं खासदार व्हायचं आणि एकानं आमदार व्हायचं. आमच्या महाराजांना यांनी सांगितलं असतं, महाराज आम्हाला साथ पाहिजे. महाराजांनी वाटल तशा गाड्या, वाटल तसे भोंगे, वाटल तसा प्रचार करण्याच्या युक्त्या त्यांना सांगितल्या असत्या. एक जण आमदार झाला असता, एक जण खासदार झाला असता. पैशानं होता येईल. समजा यांनी दोघांनी ठरवलं असतं, ओ ताई ऐका ना, ओ ताई आजी, आणि चुका तुमच्या नाही, चुका आमच्या अशा आहे. एक तर पाहुणे रावळे आपण कार्यक्रमाला बोलून घेतो. पाहुणे रावळे कार्यक्रमाला येतात, त्यांच्या होत्या 10-10 वर्षानं गाठी. काकाश्री हे बिचारे कधी नव्हते एकमेकाला भेटत, आणि त्याच्यात मासारखा उभा करा, जाऊ ऐका ना. त्यानंतर अरे मेल्या मै गट तर 4 वर्ष झाली. त्यांना पडतं चावळायचं ना, आपल्याला पडतं बोलायचं. ऐका ऐका, वा. आणि या गावाला ज्यांनी ही भजनाची ओळख करून दिली, असे महाराजांचे पिताश्री सुद्धा कार्यक्रमात आहे. आणि आपला बाप आपल्या मुलाचा एक सोहळा पाहतोय, त्या बापाचं काय अंतकरण म्हणत असेल, एक बापच ओळखू शकतो. विठ्ठल या बापासाठी एक ओळ बोलू का महाराज? या बापासाठी बोलतो. काठीवाला बाप पाहिला, आपल्या मुलाला कोर्टामधून बाहेर काढणारा, कचेरीमधून बाहेर काढणारा, आपल्या मुलाच्या तक्रारी मिटवणारा बाप, अधिकाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवणारा बाप तुम्ही पाहिला. परंतु आपल्या मुलानं परिक्रमा करावी, आपल्या गावात फुलाची रांगोळी पडावी, आपल्या मुलाच्या पुढं डीजे वाजावा, आणि आपल्या मुलाकरता पाहुण्या रावळ्याने गावात येऊन फटाकडे वाजवावं, हे दृश्य पाहणारा जगातला बाप आहे. काय श्रीमंत माणूस आहे. या श्रीमंतीपेक्षा मी तर म्हणे ना बाबा, अखेर परत दुसरी श्रीमंती नाही गड्या. काय वाटतं स्वामीजी? नाही ना. काय याहून श्रीमंत माणूस पाहिजे? आज प्रत्येक बापाची एकच तळमळ आहे, आज माझ्या मुलीनं फोनवर कुणाला हाय करू नये, पुरी केल्याशिवाय राहीना. माझ्या मुलानं धोतर काढल्याच्या नंतर पॅन्ट घालून चांदवडला येऊन दंगामस्ती करू नये. त्यानं वारकरी जीवन जगावं, आदर्शवत जीवन जगावं. पैसा कमी मिळाला, डब्यानं पैसे गोळा करीन बाप, लोकापुढं भीक मागल, पण आपलं पोरग वाम मार्गाला जाऊ नये ही आशा आहे. आणि अशा आदर्शवर बापाचा मुलगा आहे गड्या. वा, आनंद वाटते. चला, असं पुण्य कमवण्याकरता, पुण्याचा संचय करण्याकरता ही दोघं आपल्या गावामधली अशी ही रत्न योग्य दिशेनं, योग्य वेळेत, कारण आहे त्याला योग्य दिशा. मी का बोललो योग्य दिशा? यामुळं बोललो, सध्या युग आहे पैशा मागं पळणारं, संपत्ती मागं पळणारं. संपत्ती एक दिवस संपणार आहे, एक दिवस पैसा संपतो, त्या दिवशी गरिबी येते. म्हणून मी याला योग्य दिशा म्हटलं आणि योग्य वेळ याकरता म्हटलं. यानंतर गुडघे थकल्यावर यांना परिक्रमा पायी करता येणार नाही, याकरता यांनी योग्य वेळेला योग्य दिशा निवडली. आणि तुम्ही आम्ही या आनंदामध्ये आज इथं आलोय ना, हा आनंद यांनी दोघांनी आपल्याला घडवून दिला, म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत. किती तर या आनंदामध्ये आपण आज यांनी खाल्लेले लाडू आपल्याला खायला मिळत आहेत. विठ्ठल असा आनंद तुकाराम महाराज लोकांना सांगू लागले. 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांकडे आपल्यासारखीच माणसं होती.
तुकाराम महाराज देवाचा अवतार माणसाच्या रूपामध्ये आलेले. आपल्यासारखे 2 पाय 2 हात, आपल्यासारखं नाग डोळे राहणी घर मुलं बाळ बायको संसार अख्खं आपल्यासारखं शरीर आपल्यासारखं घेऊन तुकाराम महाराज आले आणि लोकांना सांगू लागले, ऐका ना ओ ऐका ना. तिथं देवाचे कान करून ऐका राजा हो, 4 युगापासून मी या देवाला ओळखतोय. प्रत्येक अवतार देवाचा झाला, प्रत्येक अवतारात जे जे झाले अवतार तुकाच्या बरोबर हरी तुकाच्या बरोबर तुकाच्या बरोबर जे झाले अवतार तुकाच्या बरोबर तुकाच्या बरोबर तुकाच्या बरोबर जे झाले अवतार तुकाच्या बरोबर तुकाच्या बरोबर तुकाच्या बरोबर जे झाले अवतार तुकाच्या वा हा परभणीचा थाट आहे हा. लईच गोड. वा वा. फक्त आपण टाळ्या वाजवायच्या कशाला माहिती आहे का, आपण जर दाद दिली ना, एखादं पोरग आहे ना, आता हे पोरग मगा हे याला मारत होतं पण आपण जर वा पाप्या हाण हाण पाप्या तो 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 आपण जर म्हणून पाप्या असं करू नये, मला विरोध केला. तसं त्यांनी एखादं मस्त गायलं, यांनी एखादं गोड वाजवलं, आमच्या विद्यार्थ्यांनी गोड एखादी पावली जर नाचलं, तुम्ही फक्त काय करायचं आहे माहिती आहे, बस टाळ्या वाजवायच्या आहे. एवढी टाळी जर वाजवली ना, दुसरी चाल अजून चांगलं म्हणतील ते विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगू लागले, या देवाबरोबर अनेक अवतारामध्ये मी बरोबर असल्या कारणानं, प्रत्येक अवतारामध्ये मी बरोबर असल्या कारणानं महाराजांनी गोड प्रमाण दिलं. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, प्रत्येक अवतारात बरोबर आहे. मी पाहिलंय देव येतो, अरे तो सुद्धा राहत नाही. इथं हे कलियुग आहे, हा मृत्यू लोक आहे. अरे इथं कुठं राहणार आहे. माग द्वापार युग गेलं, गोपाल कृष्णाची ती द्वारका पाण्यात डुबली डोळ्यासमोर. आपलं घर जर पाण्यात डुबत असेल, आपली राहण्याची व्यवस्था जर पाण्यात डुबत असेल, तर किती आनंद होईल ना आपल्याला. त्यांना झाला असेल का, संपूर्ण यादव कुळनीच आम्हाला न्यावं लागलं, एक राहिला नाही. बाबा आनंद वाटला असेल. चला ना, त्याच्या आधी त्रेतायुगामध्ये रावणानं एवढी संपत्ती कमवली की त्याच्या नगराला नुसत्या अंगठ्या सोन्याच्या नव्हत्या. माझ्याकडे एकच होतं, 3-3 बाऱ्या बोट पुढं करतं. विचारेन कोणीतरी किती भार आहे. घेतली लोकाच्याच पैशाची, पाकिटं लोकांचे असतात म्हणून फेकली, बाकी काय नाही. पण त्याला घर सोन्याचं होतं नाही. कोटी घरे थे काचानी ताब्याची कोटी घरे थे काचानी ताब्याची युद्ध काळराचे कोटी युद्ध काळराचे कोटी कोटी घरे थे काचानी ताब्याची कोटी घरे थे वा 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 गड. तुकाराम महाराज त्यांची संपत्ती लय वड सांगतात गाड्या. कोटी घरे जे ते काशी आणि तांब्याची, आणि शुद्ध सोन्याची त्याची कोटीची घरं होती. अरे 1 कोटी नाही 7 कोटी. मी कोटीच पाहिलेली नाही म्हणायचे फक्त. ते सांगितले तुकाराम मला, आपल्याला काय माहित कोटी. आपल्याला लय आला 1000-1500 रुपये पाकिट भेटून काय आलं का, पण त्याची होती. त्याची एवढी मोठी होती. तुम्हाला हसायला आलं. अहो मी दशक्रियाचार्य गडी आहे. कोणी आचार्य, कोणी प्राचार्य, कोणी भागवताचार्य. काका आपण दशक्रियाचार्य, त्याच्यामुळे आपले पाकिट असो तेवढेच राहू, पण कायमचे असावं एवढंच मत आहे.
सध्या ते त्याची एवढी घरं होती. बाबा मला द्यायचा आहे तुम्हाला आजच्या अभंगातला तो शब्द महत्वाचा आहे जो यांनी दोघांनी मिळवला आणि आज आपण तो उपभोगणार आहे. मला तेवढ्या शब्दाकरता अख्खं कीर्तन द्यायचं, बाकी काहीच करायचं नाही. आज ऐकायचंय तुम्हाला. आणि असा असणारा एवढा मोठा रावण, त्या रावणाच्या लंकेचं अजून एक गोड असं वर्णन केलेलं आहे का म्हणे त्याच्या नगराला, त्याच्या गावाला समुद्राचा वेढा होता आणि राखणा करता समुदाय गाढा. राक्षसाचा समुदाय गाढा. राक्षसाचा समुदाय गाढा. राक्षसाचा समुदाय नगराला समुद्राचा वेढा आणि राखणाला राक्षस होते. खट्टाळ गिराईक होतं. पण ऐका ना बाबा, एवढा असणारा, एवढा आनंदित असणारा रावण, त्याच्या डोळ्यासमोर त्याची लंका जळाली. बाबा किती आनंद झाला असेल म्हणून सांगा बरं त्याला. साधं आपली उदबत्ती जर आखी जळायला लागली तर माणूस झिजत. अरे सगट नको जळू, संध्याकाळच्याला अर्धी लागन, नाही तर इड्या पॅना राहिला विचारा. मी घरातल्या उदबत्तीबद्दल नव्हतं बोललो, मी तोंडातल्या बोललो होतो. ऐका बाबा, किती आनंद झाला असा नो त्याला, नाही? चला पटकन. हे झालं द्वापार युगातलं कृष्ण पाहिलं, कृष्णाचं बुडालं, रावणाचं जळालं. ऐका ना कृतयुगातलं, एका राक्षसानं एवढं मोठं ऐश्वर्य तयार केलेलं का तो म्हणायचा देवापेक्षा माझं नाव लागलं पाहिजे. देवाचं भजन करायचं नाही. आपल्या नगरामध्ये देवाचं भजन नाही करायचं, मग भजन माझं करायचं. माझं नाव घ्यायचं लोकांना. देवाचं नाव बंद करा. देवाचं नाव त्यानं बंद केलं. या नगरामध्ये देवाचं नाव जो कोणी घेईल त्याला फासावर दिलं जाईल, आणि माझं नाव जो घेईल त्याला विजय रथामध्ये मिरवणूक काढून योग्य दान दिलं जाईल. त्याच्या मुलानं त्याच्या विरोधात फार्म भरला. हो, नाम प्रल्हाद उच्चारी. देवाचा तळतळाट झाला. अरे बाप काय करतो, पोऱ्या काय करतो, का पोऱ्या काय करतो, बाप काय करतो. पाय हिऱ्याच्या पोटी नाही, हे उलट करायचं. अरे बापाचा धंदा काय, पोरग किती गुणवान आहे. लोक म्हणायचे अरा रा 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 काय पोरग, पण विलाज नाही. राजा बोले दल हले. अरे त्याच्या समोर, कोणासमोर, स्वतः डोळ्यानं पाहत होता. जगन्नायक आला, टरा टरा आतडे बाहेर काढले आणि स्वतःच्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्यानं त्याचा अंत पाहत होता. हे एवढं ऐश्वर्य मी स्वतः तयार केलं. बाबा किती आनंद झाला असं त्याला. अमरत्व प्राप्त करून दे असं देवाला त्यानं विनंती अर्ज केलेलं होतं. मी मरू शकत नाही, रात्री नको, दिवसा नको, बाईकडून नको, पुरुषाकडून नको, मरणच नको, अमर व्हावं असं वाटत होतं. पण मेला ना बाबा. किती आनंद झाला असं त्याला. किती. कृतयुगामधला तो बघा राक्षस, त्रेतायुगातला बघा राक्षस, द्वापार युगातला देव बघा, आणि मग कलियुगातच काय होणार आहे, काय होणार आहे बाबा. हे शरीर दुसऱ्या करता खर्ची पाडलंय ना. अखेर एक दिवस या शरीराला ठणठणा आगली लागणार आहे. देह जाईल, 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 ओ देह जाईल, त्याची देह जाईल. आणि असं वेळेवर जर प्रमाण मिळाले ना, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती,
नाही उरो आले अवतार येथ नाही उरो आले अवतार येर ते पामर जीवगीती येर ते पामर जीवगीती येत नाही उलो आले अवतार गोड दोघांना दोन प्रमाण टाकले. तुम्हाला म्हणायचं एखादं हरकत नाही, ऐका झालेच पाहिजे. आणि बाबा सांगू तुम्हाला, प्रमाणाशिवाय कीर्तनाला शोभा नाही. असा जेव्हा नाद येतो ना कीर्तनामध्ये, जगातलं पहिलं कीर्तन पंढरपूरला वाळवंटामध्ये झालं होतं ना. असाच नाद आला आणि नाद आल्यावर जगाचा बाप त्या गाभाऱ्यामधून गेला. दन दना कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हो जनी देवा बोलावे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. असाच दाना दाना नाचला. अहो नादा पुढं सगळं. आता कीर्तनाला जर कोणी आलेलं असेल आणि त्याला यातलं काहीच घेणं देणं नसेल ना, कशातलं हे कीर्तन नको त्याला, हे भजन नको त्याला, पण पाहुणं म्हणून आलेलं असेल, उगा ते यावं लागणार म्हणून आलं असेल ना, ते सुद्धा घरी जाताना कसं जाईन सांगू का तुम्हाला. ते जर गाडीत बसलं ना तर किन्नर साईडनं ते डॅशबोर्डवर हात ठेवणार. काय वाटतं तुम्हाला? हा लई गोड. हे पोरं घरी जाताना काय नाही नाद येतो गड्या यानं नाद. जगाच्या बापाला हा आनंद पाहिल्याच्या नंतर अनावर होतो आणि आनंदामध्ये नाचावं वाटतं. हा आनंद पाहण्याकरता मी कृतयुगापासून तर तुम्हाला आता कलियुगापर्यंत, कलियुगही संपलं, आता कलंकी लागला. कारण अनाचार वाढला, अत्याचार वाढला, लहान मोठ्याची मर्यादा राहिलेली नाही, मोठ्याला मोठं म्हणायची अवकात राहिलेली नाही. आत्याला आत्या नाही म्हणत मम्मी म्हणते. डोक्याचा पदर खांद्यावर घेतला, आपले बुट घालून जेव्हा त्यांच्या चपला घालून स्वयंपाक करत्या, कलंकी म्हणतात याला. विठ्ठल इथं सुद्धा आता गरज आहे कशाची? आनंदाची. सगळ्यात महत्व जर लागत असेल शरीराला तर यापेक्षा वेगळं काही नाही. बाबा प्रत्येक जण ज्या शोधात आहे ना, कांदे लावले महाराज तुम्ही कशासाठी? यासाठी एवढ्या महागाचं रोप घेतलंय आपण, कारण पुढं आपल्याला 4-4.5 रुपये भाव मिळणार होता. आशा आहे ट्रॅक्टरवरचं लोन फिटून जाईल, बुलेटवरचं लोन फिटून जाईल, बबीच्या बांगड्या ठेवल्यात सोनाराकडे घाण, त्या सोडवणं होतील. मला चांगले कपडे घेईल, माझ्या नातवाला चांगले दिवाळीला कपडे घेईल, सोनाराचे राहिलेले पैसे पोरीच्या लग्नाचे अजून फिटलेले नाही ते देईल. आणि मग एक दिवस गावात येईल, पारावर बसल आणि आनंदानं दुसरं कोणी चक्करला आलं गावाकडं, जय हरी काय चाललं असं हसण्याकरता शेती करतोय माझा बाप, हे हसण्याकरता. पण आतापर्यंत त्याच्या गालावर हसू कधीच आलं नाही, त्याच्या चेहऱ्यावर हसू कधीच येऊ दिलं नाही. याला कारण आहे अजून हा दुःखात आहे. मग आनंद कधी सापडायचा? संसारात कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, राजा व दुःखापलीकडे ह्या संसारामध्ये काहीच सापडणार नाही. आतापर्यंत ना कुणाला सापडलं, अजून ना कुणाला सापडणार आहे. आणि या जगात ना कुणी गप्प बसलेला आहे, शोधतोय. पण इथं शोधून जमणार नाही. एक दिवस असा यावा, मी तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायलो तुम्हाला, हे तुकाराम महाराज लोकांना सांगत होते, असा एक दिवस यावा मला आनंद व्हावा आणि त्या आनंदोत्सवामध्ये मी स्वतःला पाहावं. अरे या इकडं, प्रपंच होणारच आहे, काम धंदा सोडू नका, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. एक दिवस ते दुःख सुखामध्ये येईल हो, परिवर्तन होईल हो. आणि त्याकरता काय लागणार आहे? प्रपंच थाटत असताना प्रपंचामध्ये देव असणं गरजेचं आहे, प्रपंचामध्ये पुण्य असणं गरजेचं आहे. आणि पुण्य मिळवायचं असेल तर हे शरीर देवाला समर्पित करावं लागतंय. तुकाराम महाराजांचं वाक्य लोक ऐकायचे नाही, यंगरट लोक होती त्याही काळात. तुकाराम महाराजांना हात जोडले बाबा, हात हे ऐका ना, हात जोडतो तुम्हाला, कर जोडू नवी नवी तो तुम्हारे तुम्ही. नाही ऐकलं मग
पाया लागले लागून लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कररळी बोला मुखना कररळी बोला मुखना कररळी बोला मुखना कररळी बोला मुखना वा, वा. पायाला लागून सांगितलं, हात जोडून ऐकलं नाही, पाया पडले. एवढ्यानं संपलं नाही, एवढ्यानं नाही. तुकाराम महाराजांना यांच्यासाठी, या लोकांच्यासाठी स्वतःच्या घरात न राहता डोंगरावर जाऊन भजन करून दाखवलं. माझ्याकडे पाहून तरी करतील. लोक म्हणले तू येडावला. मी तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगू, तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो. वेडी आता गावी गेलो, वेडी आता गावी आलो. हो वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो वेडा झालो, झालो, वेडा झालो. वा 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 वा. आणि ह्या काही चाली ना काका, ही तुम्ही म्हणायची जुनी माणसं. आता आमचे पोरं म्हणत नाही, नाही तर जुन्या बाजण्याची ना कोणताही बाजण्या पा बरं का, कोण्याही गावचा पा, त्याची एक चाल पाठत होती. तुका म्हणे माझे ढांग ढांग याची सर्व सुख, कोणताही बाजण्या आणा, जुन्या चाली पण गोड होत्या हो. वा, मला सहज असं असं वातावरण असलं की गोड वाटतं. ऐका ना ऐका ना, तुकाराम महाराज सांगू लागले, ए मी करतो हे तरी करा. नाही, मग लोकांना त्यांनी गावात येऊन सांगितलं, रे येडा झालो मी, तुमच्या गावाला आलो, काय करू. पश्चाताप केला स्वतःसाठी तुकाराम महाराजांनी. जग सुधारायचं नाही म्हणले, तेच म्हणतात हे नाही. मग काय करते तुकाराम महाराज म्हणले, मरो जाऊ पुढे शिंदळीचे रडतील. अजून काय बोलायला पाहिजे. हा काय, अरे जाऊ द्या, नाही कळालं त्यांना. पण तुकाराम महाराजांना हाक मारून सांगितली, हकारून सांगितलं नाम घे. ए ऐका ना, तुकाराम महाराज असंच सांगायचे, ऐका. नाही ऐकलं. अखेर तुकाराम महाराज म्हटले, हे एक सांगू तुम्हाला, आता मी स्वतः आनंदात आहे आणि मी त्या आनंदाचे लाडू खातोय, तुम्हाला खायचे का. तुका म्हणे आम्ही खातो. नका चरफडू घ्या रे तुम्ही. हा आनंद शोधण्याकरता तुकाराम महाराज स्वतः लोकांना हा आनंद दाखवत होते. शोधण्याकरता मी जातो, हे लोकांना दाखवायचे. त्यांनी शोधला, तो आनंद त्यांना मिळाला. किती मिळाला तर सेवितो हारच वाटितो आनंदे. आणि का आणि का घरी होऊ नका रान भरी. नका जाऊ म्हणले कांदे लावायला, असं नाही त्याचं ना. रानभरी म्हणजे वाया उगा दुसऱ्या खटपाटा करण्यापेक्षा, इकडं तिकडं आनंद शोधण्यापेक्षा इकडे या, आनंद शोधा. नाही शोधला बा ते म्हणायचे, त्याला तेवढाच उद्योग आहे, पाकिटा भेटायचे म्हणून कीर्तन करत्या, नाही ते रिकामे का. उगा सांगा त्या पार अंगाला घाम येऊन रडू गागू सांगा त्या धंदा आहे यायचा, असं तिकडले. मी नाही म्हणायलो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे असे मला पण भेटलेत, मी पाया पडून पाहिलं, हात जोडून पाहिले, त्यांना आनंद सांगत होतो. आनंद मिळतोय. तुकाराम महाराजाचा आनंद लोकाला कळलाच नाही. अखेर एक दिवस असा आला, ज्ञानोबरायाच्या शब्दामध्ये, मने वाचा करणे जयाचे भजने देवाचे वाहने, ते शरीर जाती अक्षणे देवाचे झाले. आणि तो जगाचा नायक, विश्वाचा मालक विमान घेऊन आला. तुकाराम महाराजाला म्हटलं, चला. 15 दिवस गावात राहिली, त्याला घेऊन लोकाच्या घराघराला गेले. येता का परिक्रमेला, ए चालत्या का. आलो असतं रे, ते कांदे लावायचे राहिले, लाव. चिंगड्या 1200 जिंकतील, त्याला काय करणार. प्रारब्ध जर तू तसं असेल, आनंद मिळायचाच नसेल तर त्याला काय करणार. राहिले घरी, गेले आनंद शोधायला. तुकाराम महाराज विमानात बसतात आणि मग लोकाला म्हणले, आम्ही जातो आमच्या गावा. मग आमच्या सिद्धांत महाराज कुठे,
ये इकडे का कीर्तनासाठी कोणता अभंग घ्यायचं ते म्हणे आम्ही जातो आमच्या गावा चालतो ना मी आता घेतो बघा हा हा मामा आहे ना हा मामा म्हणले हाच घ्या ऐका ना तुकाराम महाराज आम्हाला जात असताना सांगून गेले मी चाललो मग लोक म्हणले वा 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 रे हा आनंद तर आम्ही मिळवला असता पण ऐकलं नाही ना यांचं म्हणून तुकाराम महाराज सांगतायत आज घेतलेला जो अभंग आहे का आपण हा अभंग याच कारणानं तुकाराम महाराज लोकांना त्या दिवशी सांगितला असावा ऐका अरे हा आनंद शोधण्याकरता हे शरीर देवाकारणे समर्पित करावं लागतं अभंगाचं शेवटचं चरण मिळवण्याकरता काय करावं लागेल म्हणून तुकाराम महाराजांनी ह्या 4 चरणाच्या अभंगाची आपल्यासाठी एक गोड अशी संथा दिलेली आहेत. परंतु आज कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी या संतांची नाही तर ह्या जगासाठी या संतांची देवानं निर्मिती केली असं नाही देवच संत होऊन आलेत पैकी काळे बाबा. बाबांचं आगमन झालंय आनंद याचा वाटतो राजा हो यांच्या नंतर आम्ही जन्माला आलो जर यांच्या आधी आलो असतो ना काय नाही बाबा असं माळ पावड नाही तर मग पावड खांद्या याच्याशी मारामारी बाबा अख्खं आयुष्य आमचं सुद्धा याच्यात गेलं असतं पण या साधू संतांमुळे आज कीर्तनात आहे गडे. यांना पाहिलं खरंच बाबा मला राहत नाही काकाला माहित आहे का माहिती आहे का ही जर ही साधू संत इथं नसते आले ना तर आपला भाग चोऱ्या माऱ्या दरुडे डाके आणि सगळे ही परभणी परतूरकडले महाराज लोक येणार हे कीर्तन करणार ना आपले पोरं आहे ना
त्यांच्यावर धावणार. काय मत द्यावा? यांनी ह्या लोकांनी आम्हाला समजवलंय हे माणसंच नाहीये, देव आहे. दाव्याला सांगतो देव आहे. ही मंडळी ही देवरूप आहे. तुकाराम महाराज हा आनंद शोधत होते ना, विठ्ठल तो त्यांना मिळाला, पण तो तुम्हाला मिळावा, मला मिळावा, या जगताला मिळावा ही खरी त्यांची तळमळ आहे. देव भेटीची ओढ आहे. जेवढी त्यांच्या मनात आहे ना तेवढी तुम्हाला आणि मला सुद्धा भेटावं म्हणून करता त्यांनी हे सगळा खटाटोप केला. अख्खं आयुष्य त्यांनी देव समर्पित. जे देवा बार काहीच न घ्यावा, होईल गवा, होईल राजावा आनंद होईल. ही खटपट सांगणारा, ही कशासाठी सांगताय? कशासाठी? जगाचं हित आहे त्यात. आणि संतांनी स्वतः हे शोधलं, हित जाणलं, आणि हे हित तुम्हाला ना मला शोधून आले संत, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. शोधून आले संत, गीता गीत जगाचे, गीता गीत जगाचे, गीता गीत जगाचे. त्यांनी शोधलं, त्यांनी अनुभव घेतले आणि ते आपल्याला सांगितलेत. असो, अशा प्रकाराचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी घेतला. आणि आज ह्या कीर्तनासाठी काय रंगत आहे आणि काय संगत आहे दादा सांगू तुम्हाला. अगदी मला आता असं वाटायला लागलं, कसं माहिती आहे का, जेवढा सप्त्याच्या काल्याच्या दिवशी आनंद होत असेल गावाला, जेवढा सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी आनंद होत असेल तुम्हाला, जेवढा सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी आनंद होत असेल या जगन्नायकाला, या आपल्या हनुमंतरायाला, विठुरायाला, रखुमाईला आणि तुमच्या आमच्या पूर्वजांना जेवढा आनंद होत असेल ना, त्या चौपट आनंद आज होत असेल त्यांना का आमच्या गावामध्ये परिक्रमावासी आलेत आणि त्यांनी एवढा मोठा थाट मांडला गड्या. किती गोड आहे म्हणून सांगू. आज कीर्तनासाठी जे साथसंगत आपल्याला लाभलेले आहे ना, विरळ आहे ही माणसं. बाबा तारखा नाही आहे, आम्हाला माहिती आहे. कशा बसवल्या असतील आपल्याला ठाव नाही, परंतु एक महाराष्ट्राची लाडकी गानकोकिळा असे थंबनेल आहे युट्यूबला सगळे. उंच आवाजाचे गायक म्हणून असं थंबनेल आहे. अरे कोण्या कीर्तनकाराला यांनी आतापर्यंत गायलेलं नाही, असा कीर्तनकार सापडणार नाही. आणि एवढ्या गोड गड्याचे गायक आज आपल्याला खवणे महाराज लाभलेत गड्या. काय गोडच गोड आहे. महाराजांच्या साथीला साथ, महाराजांना तेवढाच आनंद. आमचे तुळशीदास महाराज, मी फक्त रामायणात नाव ऐकलेलं होतं, पण महाराजापैकी तुळशीराम ऐकला. आमच्या गावाला 2-4 तुळशीराम महाराज आहेत. तुळशीदास महाराज गोड गायन आहे गड्या महाराजांसाठी विकतात. तत्पद्धतीनं आमचे संकेत बाबा, गोड त्यांचं गोड काम आहे. माणसं जवळचे असले का थोडंसं आपलेचे बॉस आहे. पण एक सांगू, आता लईच घरचेच सगळं म्हणून आणि कॅमेरा पुढे बोलतोय. काका श्यामबाबाला किती जीव लावला ना, तो इथपर्यंत येऊस तर आपलं अख्खं घर हाणून निघून जाईल कोणी. पण आपल्या शेजारच्याला जीव लावला ना, तर निदानला ती भातीड येऊन तरी उभं राहील व्हिडिओ काढी. गावची लेकरं मोठी केली पाहिजे. आहे तुमच्याकडे तेवढी लायकी, तेवढं पात्रता आहे तुमची, एवढं मोठ्या मनाची माणसं आत गड्या तुम्ही, म्हणून तुमच्या करता एकदा आम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. तत्पद्धतीनं माझ्या संस्थेतले सगळे बालगोपाळ ज्यांनी चातुर्मास केला, आपल्या जवळ माणसं आहेत, आपल्या जवळ साधू आहेत, झालेत. आता खूप असं आपलं लई साम्राज्य मोठं झालं बरं. आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव लय मोठं आहे आणि ते मोठं होतंच. पण त्या मोठेपणामध्ये दुधात साखर पडावी. आमच्या महाराजांनी चातुर्मासला थांबावं. काका केवढा कार्यक्रम आणि केवढा आनंद आहे आज आपल्याला. अरे नाहीये ना कोणी, कोणा केले चातुर्मास एवढी काढता असं नाही ना. महाराजा करता गोड अशी अक्षय महाराजा करता टाळी वाजली. माझ्या वारकरी शिक्षण संस्थेमधले लेकरं उद्याही तुमच्याकडे यायची लेकरं. हा एक से बढ़कर एक. आणि सांगू तुम्हाला, यामध्ये उद्याचा कोणीतरी आदरणीय वंदनीय ब्रह्मलीन इंगळे बाबा असणार. यामधला कोणीतरी वंदनीय पूजनीय कुरेकर बाबा असणार.
यामधलं कुणीतरी रामायणाचार्य आदरणीय वंदनीय पूजनीय ढोक मारत असणार, सांगता येत नाही. एखादा आमदार होईल, एखादा चहा विकता विकता पंतप्रधान झाला म्हणे. चहा म्हणजे किटल्या नाही, चहाचा व्यवसाय. आमचं का होणार नाही? महाराज आहे ते आमचे, बघा ना खाली बसलेले महाराज, महंत, आपल्याच गावचं रत्न आहे. महाराज सरपंच झाले, त्यांच्या खुर्चीवर मला फेटा बांधायला लावला. होणार नाही कोण म्हणतं? या इथं काय अशक्य आहे? सगळं शक्य आहे. असो, आमची वारकरी शिक्षण संस्था बल्लेगाव तत्पद्धतीनं आम्हाला सगळ्याला सांभाळून आणणारे, प्रत्येक गावाला आम्हाला नेणारे आमचे सगळ्याचे लाडके मामा. काय त्यांच्या बायको नाही मामाच म्हणावं त्याला. मामा तुमची मेवणी काय म्हणते तुम्हाला? दाजी नसेल म्हणत. अरे गाव मामा आहे ते, नाही महाराष्ट्र मामा आहे ती. काय गाव मामा असतात आमचे मामा. आमच्या सगळ्या लेकरांना नामाला लय जीव लावतात बा. मला येता येता त्यांनी अर्धा किलो पेढे घेतले. मला लय पेढे आवडतात. मामा म्हणले किती खाशान. लय उदार मनाचा माणूस आहे. आता इकडून जाताना धोतराचं पान नऊ आणले, मला देऊन जाणार आहे ते त्र्यंबकेश्वरून. असं तत्पद्धतीनं आत्ताच आमच्या संस्थेमध्ये शिकत असताना बरं का, ऐका ना, मंत्र्यांना जी सिक्युरिटी मिळते का, मंत्र्यांमध्ये मंत्र्यांसाठी सिक्युरिटीसाठी काही अमाप खर्च केला जातो. यांना काहीही व्हायला नको अशा मंत्र्यांना सुरक्षा म्हणून आमच्या संस्थेतल्या एका विद्यार्थ्याचा नंबर लागलाय. उभरावर संकेत महाराज गोड कीर्तनकार आहे आणि आज त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि आता 2-4 दिवस सुट्ट्यावर आहे. तुमच्या गावात मिलिटरीतले आमच्या गावात जर पोरं आले तर त्यांच्याविषयी इतका आनंद असावा, पोरांनाही आपल्याबद्दल इतका आनंद असावा की त्यांनी कीर्तनाला यावा. आमचे महाराज एवढा मोठा अधिकारी आहे, आज कीर्तनाला आहे. जे प्रोटेक्शन मंत्र्यांना मिळतं ती श्यामबाबाला आहे आज. वा, आपण मला सुद्धा मंत्री झाल्यासारखं वाटतं ना. गाडीत माझ्याजवळ बसलेले, मी आनंदात याला हात कर. हा प्रोटेक्शन काय होतं, काय वजनात होतं राव. असं आमचे मृदंगाचार्य महाराज, त्यांच्याबद्दल तर आता काय टाकावं बा. मृदुंगमणी म्हणावं तर कमी पडल, मृदुंगाचार्य म्हणावं तर कमी पडल. मेलेल्या जनावराच्या कातड्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज काढणं ही ताकद नाही, यासाठी साधना लागते बाबा. ही साधना त्यांनी केली, त्यांच्या बोटामध्ये ताकद आहे. असो तत्पद्धतीनं सगळी तुम्ही आदरणीय वंदनीय पूजनीय श्रोतृवर्ग, सगळे मायबाप, महिला मंडळ आणि आमचा माळकरी साऊंड आहे रामकृष्ण हरी. नाही तर साऊंडची नावं राहतात पण माळकरी नसतात. असो असा आमचा गोड, आपल्याच गावातला गोड साऊंड. हा रामकृष्ण हरी साऊंड गोड आहे बरं का. आणि खरंच मी चांगल्याला चांगला, मी लई फाटक्या तोंडाचा, कोणाला विचारा नाही तर युट्यूबला पहा. मी कधी वाईटाला चांगलं म्हणणार नाही आणि माझी तयारीच नाही. मारून टाकलं तर चालेल पण तू वाईटाला चांगलं म्हणणार नाही. मळलेल्या कपड्याला मळल्यालाच म्हणणार, धुतलेल्याला धुतल्याच म्हणणार. का चोंबळेपणा करायचा. खरंच तुमचा साऊंड चांगला आहे, कारण आल्यावर शिट्टी नाही, सांगावं लागलं नाही हे द्या ते द्या. नाही तर आपण थोडा गेन द्या बरं, ते ना हात पुढे नाही बस का आपण म्हणायचं बस बा माझं काय करतात. असं तत्पद्धतीनं वंदनीय आमचे मार्गदर्शक सगळे काका आहे. मला 5 मावशी आहे आणि चांदोड तालुक्यामध्ये 18 काका आहे. किती मी यादी केली काकायची, पण काकात काका फक्त संचेती काका, बाकीचे काका मारतात हाका. मी म्हणत नाही, पण खरं प्रेम आहे त्यांचं. खरंच आपल्या सगळ्यावर प्रेम करणारे, आयोजकावर, कीर्तनकारावर, गायकावर, तुमच्या आमच्यावर. अहो त्यांचं कोणावरही तेवढंच प्रेम आहे जेवढं माझ्यावर ना, तेवढंच वडगावकरावर. प्रेमात बदल नाही, सगळ्यावर सारखं प्रेम, सारखी माया. नाही तर सारखी माया नसते. असो काका आहेत तत्पद्धतीनं. कोण काका? मीच काकाच्या घरचा आहे. फक्त त्यांचे दत्तकपत्र लिहायचं राहिलंय आमचं. लिहिणार आहे ते, थोडं मा वय होतं ना अजून. तत्पद्धतीनं आदरणीय वंदनीय आपलं सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रभर ज्यांचं महंत संजय दासजी महाराज म्हणून गोड नाव आहे, अशी महाराज कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहे. वंदनीय पूजनीय आपल्या धर्माचे राखणदार, आपल्या धर्मासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं, भगवं पांघरलं, भयरहित, गर्वरहित आणि वासना रहित असं जीवन ज्यांचं आहे, असे स्वामीजी कीर्तना करतात. गोड आहे. तत्पद्धतीनं आता सगळ्यांची नावं मी कीर्तनातून थोडी थोडी आमची महाराज मंडळी सगळी बसली आहेत. सगळ्यांसाठी एक विनेकरी असावं गोड
आणि आमच्या संस्थेतील लेकरं आम्ही नियम काढलेले आहेत संस्थेनं. कोण काय म्हणू द्या, कोण काय म्हणू द्या, पण कीर्तनाला जर गेलं तर आपल्या लेकरानं विना घ्यावा आणि उभं राहावा. काय गाव करायला त्रास द्यावा बा, आपण खपाखप पैसे घेतो म्हणून आमच्या पोराकडे विना द्यावा. आमचे विनयकरी महाराज श्री नारद महर्षी रूपामध्ये उभ्या तत्पद्धतीने तुम्ही सगळे मातृपितृवर्ग सगळ्यांच्या चरणावर एकदा नाक घासून प्रणाम करतो. आणि आता मी 8:30 वाजता कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल मग आमच्या आदरणीय महिला कीर्तनकार आमच्या वडगावच्या ताई शिंदे ताई म्हणणार, मग इतके वेळ काय करत होते? मी इतके वेळ प्रस्तावना मांडत होत ताई. असंच असतं. असं उशीर झाला म्हणून काय थांबणार नाही, पण 9 वाजता सोडल्याशिवाय राहणार नाही, यात शंका बाळगू नका. 9 वाजता भांडे भरायला सुरूच करायचे. तुम्ही जेवण करायचे ना, आम्ही कीर्तन करणार. असा आनंद तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये सांगत होते. या आनंद करता काय काय करावं लागल? मग हा आनंद मिळवण्याकरता सृष्टीच्या मालकानं, त्या जगन्नायकानं युक्ती शोधली. त्यानं काय केली? सृष्टी तयार करायची ठरली. आनंद मिळवण्याकरता त्याला सुद्धा एकट्याला करमना. ये न एकट्याला करमल्यामुळं त्यानं सृष्टी उत्पत्ती, बाबा काहीच नव्हतं, एकटा आला. कारण जेव्हा जेव्हा सृष्टी गेली का, हे लय पावलं, याचा प्रलय झाला, एकदा संपलं का शिल्लक काहीच राहत नाही. मग शिल्लक न राहिलं एक तत्व शिल्लक राहतं, त्यांचं नाव आहे भगवान शिव. म्हणून पहिला फोटो शिवाचा लावला जातो. भगवान शिव हे तत्व शिल्लक राहतं. भगवान शिवानं स्वतःला न करमल्यामुळं सृष्टी उत्पत्ती करण्याकरता त्यांनी युक्ती वापरली. मला आनंद कशानं मिळेल? मग ते म्हटले मला आनंद मिळेल भजनानं. मग भजनासाठी काय पाहिजे? शिव महापुराणामध्ये गोड कथा आहे, आता नाही सांगायची. मी पुन्हा येईन, असं नाही का, मी पुन्हा येईन, तसा मी पुन्हा येईन कधीतरी. असं त्यांच्या स्वतःच्या छायेमधून एक गोड अशी आकृती तयार होती महाराज. आणि ती आकृती म्हणजे विष्णू भगवान आहे. विष्णू भगवंताच्या 6व्या भागामधून म्हणजे नाभीमधून एक देठ निघाला, त्यावर एक कमळ फुललं, ब्रह्मजीचा जन्म झाला. मी सांगत नाही, कान्होबा नावाचं एक प्रकरण आहे बघा, किती गोड आहे. त्या कान्होबा प्रकरणामध्ये सांगतात इथं काहीच नव्हतं, आनंद मिळवण्याकरता त्या देवानं, आज हे तुकाराम महाराज आनंद सांगताय या अभंगामध्ये, हा मिळवण्याकरता मला इकडं आणायचं या दोघांकडं. आनंद मिळवण्याकरता त्यानं उत्पत्ती करायला घेतली. कुठंच काही नाहीये, सूर्य चंद्र नंतर आहे. पहिले कोठ्याची नव्हते का, पहिले कोठ्याचे नव्हते का, नव्हते का, पहिले कोठ्याचे नव्हते का. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे सुन्नत होते पाणी, सुन्नत होते पाणी. अवघे सुन्नत होते पाणी, सुन्नत होते पाणी. तेवढा धिंगाण्याला वेळ आपल्याकडे, करू कधीतरी पुन्हा एकदा. असो काहीच नव्हतं. ते कशा करता? आनंद करता. आणि मग तो आनंद शोधण्याकरता त्यांनी त्या ब्रह्मजीला काम सांगितलंय, तुम्ही काय करा, सृष्टी तयार करा. आणि मग ब्रह्मजी सृष्टी तयार करायला घेतात. मग त्यामध्ये त्यांनी अनेक पद्धतीनं ब्रह्मजीनं सृष्टी निर्मितीचं आपण सगळं त्याचं विवेचन पाहिलेलं आहे. असो ही सृष्टी नटत होती, थटत होती, पण या सृष्टीमध्ये आनंद मिळवण्याची साधनं नव्हती बाबा. म्हणून या शिवलिंगाजवळ भगवान शंकरानं आपल्या तिघांचं प्रतीक म्हणून काय असावं, तर त्यांना तिघांचं प्रतीक म्हणून त्या शाळुंक्याला लावलं जातंय बघा. 3 बरोबर 3 बोटं लावायचे, ब्रह्म विष्णू महेश, या तिघांचं प्रतीक आहे. सगळे अवतार तुम्हाला जर आतापर्यंत कलियुगापर्यंत सांगायला गेले 1 तास लागेल, पण सगळे तिघच आहे, सगळं तिघच आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपानापर्यंत हे तिघच आहे. आतापर्यंत ही तिघं वरून आलेली सगळ्या अवतारात ही तिघं सापडतील. जाऊ द्या, असू द्या, यांनी हे प्रतीक केलंय. आणि मग त्यांनी सांगितलंय तुम्ही काय करा, तुम्ही दोघांना आता भजन करायचं. भजन करायचं कुणाच?
आनंद तर भजनाशिवाय मिळणार नाही. मग भजन करायचं कुणाचं? ज्या सृष्टीमध्ये सगळे जातात त्यावेळेला शिवतत्व शिल्लक राहतं. आणि दुसरं आहे परत एक तत्व तयार राहतं. त्या तत्वाचं नाव आहे नर्मदा मैया. हे मूळ तत्वानं शिल्लक राहते. ही मैया सफेद वस्त्र परिधान केलेली कन्या रूपामध्ये. सगळं जातंय, सगळं गेलं तरी पण दोनच शिल्लक राहिलेत. एक आहे जलतत्वामध्ये वाहिनी म्हणून नर्मदा, आणि भगवान शिव. हे दोन तत्व शिल्लक राहतात. भगवान शिवानं या कन्याला सांगितलंय इथून आपण दोघांना सुरुवात करायची या युगाची. या युगाची सुरुवात करताना प्रत्येक युगामध्ये या दोघांना काम केलेलं सापडतं. तुम्हाला सांगा थोडं, आम्हाला सांगतो. भजन करा विठ्ठल. मैकल नावाचा पर्वत आहे. भगवान शिवानं तिथं काही वर्ष तपश्चर्या केलीत. आणि तपश्चर्या करून आनंद सांगतो मी. अजून सृष्टी तयार झालेली हे दोनच आहे. पलीकडे जी पोरं आहे ती पोरं मी तेवढी तिकडे जाऊन सांभाळू का थोडा वेळ? ते गागात आहेत ते. मी जाऊन थोड्या वेळ सांभाळू का त्याला? कीर्तन चालू आहे तोवर. म्हणजे तुमचं लक्ष तिकडे जाणार नाही. आणि कोणाला काय म्हणू नका. कार्यक्रमातली लेकरं आहे, पोरं इकडचे माणसं जर उठले तुमच्या दोघायचा असा भेद पाहतील ना. गोल लाडी गुडा लावून इकडे आणा. चॉकलेट द्यायला त्याला चॉकलेट देऊ आपण आपल्याकडे. विठ्ठला भगवान शिवानं तपश्चर्या केली आणि ती भगवान शिवाच्या शरीरामधून प्रत्येक भगवान शिवाचा थेंब जरी पडला आसवामधला, डोळ्यामधला, तरी त्याचे रुद्राक्ष बनलेले आहेत. भगवान शिवाचा केस जरी पडला त्यातून राक्षसांच्या निर्मिती आहेत, देवांच्या निर्मिती आहेत. मला नाही जास्त सांगायचे, मला फक्त हे दोन तत्व सांगून मांडून पुढे निघायचं आहे. भगवान शिवाच्या शरीरामधून श्वेत असा एक जसा घाम आहे आपला असा घटक शरीरामधून निघू लागला. आणि त्या श्वेत घटकापासून मैकल नावाच्या पर्वतावर एक स्त्रीची उत्पत्ती झाली. एक छोटीशी कन्या म्हणून. एक 7-8 वर्षाची कन्या असायला पाहिजे. गोड तिचं रूप आहे. भगवान शिवानं तिच्याकडे पाहिलं. भगवान शिवानं सांगितलंय हे इकडे. आता तिचा जन्म ना उदरातून. जसा भगवान गोपाल कृष्णाचा 8 वर्षाचा अवतार आहे तसा हिचा लहान अवतार नाहीये. भगवान दत्तात्रयाचा 3 ठिकाणी आपण जन्म पाहिलाय. भगवान दत्तात्रयाचा 3 पाळण्यात 3 आहे. एकात 3 आहे. एकात 3 शिरे 6 हात. दत्तात्रय कसे आहे? आणि भगवान दत्तात्रय एकमुखाचेही दिसलेत. प्रभू रामचंद्र लहान आहे. प्रभू रामचंद्राची हाताची मूर्त बसवली बालुवाळ्यातली. आणि प्रभू रामचंद्रानं बाण लावलेला आहे. एक पाय पुढे आहे, प्रचंचात आणलेला आहे. भगवान रामाचे 2 अवतार आहे. आपण जर पंढरीचा पांडुरंग पाहिला तर विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे. एकच आहे. यांची जन्म नाही, यांचे अवतार आहे. तशी या मैयाचा अवतार आहे, हिचा जन्म नाही. भजन करा विठ्ठल. कोणी म्हणत असेल नर्मदा मैयाचं प्रागट्य कसं झालं, तर बघा नर्मदा मैयाचं जन्म नाहीये. नर्मदा मैया डायरेक्ट प्रगट झालेली आहेत. आपल्या भाषेमध्ये अवतारित झालेले आहेत. अवतार घेते, भगवान शिवजी पर्यंत जाते. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपली पद्धत तीच आहे आजपर्यंत. स्वामींचं जर दर्शन घेतलं, आमच्या बाबांचं जर काळेबाबांचं दर्शन घेतलं तर बाबा म्हणत असतात एखाद्याला मुलगा नसेल ना, माझ्यासारख्याला जर काय आपत्ती नाही ना, तर बाबा सांगणार अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग श्यामबाबाची बाई होणार, तिचं लग्न होणार आणि तिला 7-8 पोरं होणार. बाबा कसं खरं ठरणार ना हो. आणि एखाद्या बाईचा जर नवरा फरार झाला असेल, विचारा नाही तर त्या पंढरपूरला बघा ना, त्या पांडुरंग परमात्म्याजवळ जाऊन नवसं केलेली कितीतरी. अहो आता अलंकापुराला तेच घडलं ना. या मीनाक्षीचा नवरा पळून गेलेला. ते विठ्ठलपंत मीनाक्षीचं भांडण करून तिकडे गेला. महाराज आले आणि महाराजाचं दर्शन घेतलं. म्हणून महाराजाच्या बाईच्या आजूबाजूला असणाऱ्या बाया हसल्या. महाराजांना म्हटलं अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा. बाया हसल्या म्हणून ती रडायला लागली. विचारलं का बरं रडती मीनाक्षी? तिचं नाव नंतर रुक्मिणी आहे. म्हणजे मीनाक्षी का रडती? मीनाक्षी रडण्याचं कारण आहे, बाबा जिला आशीर्वाद दिला तिला नवराच नाही. बिना नवऱ्याची पोरं काय ढगाडातून पडणार आहे का? बाबा म्हणले पाहतोय ना, नवरा आणून दिला. बाबा आशीर्वाद दिले हो, खराच ठरणार ना.
भगवान शंकरजीला तिनं वंदन केलं आणि वंदन केल्यावर आवरमगृहे बोल बघण्या काय आहे काय नाही बाबा. आता मला जन्माला घातलं कोणीच नाही ना. कोण आहे तुम्हाला कर्मना म्हणून तुम्ही सृष्टी उत्पत्ती करायला घेतली आणि मला कोण आहे आता. मी एकटी ना. हवा आपल्या ह्या पुरी साधं तिकडून इकडे येतात ना. कुठून आपल्या सासरवाडीहून इकडं. तरी गाव सोडल्याच्या नंतर गाडी उभी करायला लावी त्या माग पाहून एवढं भरलेलं गाव आहे तरी पोर गागती नसल तर तुम्ही त्या लग्नाच्या नंतर ते विदाई असते ना तेव्हाचा व्हिडिओ पहा. इकडे पाहून असं डोळे पुसून घ्यायचे मग मी काय करू ते भारी आहे बोते असं. जाऊ द्या कोण नाही ना आता संपलं सगळं संपतंय. हो देवा ऐका ना ऐका ना. हिनं स्वतः कडकडून सांगितलं देवा कोणच नव्हतं नाव. सृष्टी पाहिली तर कोणच नाही. एक मैकल नावाचा पर्वत आहे बस. त्या पर्वताला भगवंतानं सांगितलं आजपासून ही कन्या तुमची म्हणून मैकलाची कन्या असं एक तिला नाव आहे. मैकल पर्वताची कन्या जर कोणी असेल तर तिचं नाव आहे नर्मदा मैया. ही मैकल कन्या ती उपवर झाली थोडी मोठी झाली. मोठी झाल्याच्या नंतर ती तिथं राहत होती पर्वतावर. तिचा बापच पर्वत आहे. भगवान शंकरानं दिलेली वरचे 2-4 वर तुम्हाला मी सांगणार आहे लगेच का तिथून. आणि 2-5 मिनिटामध्ये मी आपलं ते तिथून व्हायला लावणार तिला. आणि मग या दोघायला तिथं पाठवणार मी प्रदक्षिणेला. आनंद ऐका ना बाबा. मग ही कन्या थोडी मोठी झाली आणि बापाला वाटू लागलं आपल्या पोरीचं लग्न करावं. कोणत्याही बापाला हेच वाटतं. जो बाप असेल त्याला कळलं आणि ज्याला मुली त्याला कळलं. ज्याला मुली नाही ना त्याला काय कळलं. ते म्हणतो काय करावं लोक लय मकडले पुरीला. पुरीच्या बाबतीत त्याचे त्वरेनं चालत यात पुरीच्या वायात हा लाईट डिग लागला त्याला. तुला झाली नाही तुला कळण कसं कोणला द्यावा कोणला नाही द्यावा. अरे कसे देतील. ऐका ऐका आईकडे पोट्याच्या गाड्यात माळ नाही काय नाही कपाळाला गंज नाही. अल्ला बोंबलं तर मला गणित पोर द्याय ना कशी देईन. 2-4 दिवस टाळ वाजवायला गिरायक हो गिरायक पडतीन येऊन. काका चांगल्या घरचं पोरग गड्या टाळ वाजितं कीर्तनाला जातं टाका पोरगी देऊन. दुसऱ्याची पाहायची गरज नाही. अहो 10वी-12वीची पोरगी भेटून जाईल पण कोणतंच लावायचं नाही. हा मला पुरी भेटा ना दाखवा बरं आपलं माळ करायपैकी एखादं राहिलं. राहीनच कसं गिरायक हो गिरायक. तुमच्या गावात झालं का नाही होईल अजून. कन्याला वर शोधला. वर शोधण्याकरता त्यांनी जसा प्रभू रामानं वर शोधण्याकरता एक नियम घातला अट घातली का माझ्या मुलीला असा वर पाहिजे जो हा धनुष्य उचलून घेईल. तसा वर घातला माझ्या मुलीला जो गुलाब कवलीची फुलं घेऊन येईल त्या मुलाबरोबर माझी मुलगी ही कोण नर्मदा मैया विवाह करेल. मग सोनभद्र नावाचा राजा आणि त्या राजानं तो राजाही पराक्रमी होता आणि त्यालाही लग्न करायचं होतं. त्यानं ती गुलाब कवलीची फुलं आता ती कशी असतात तुम्ही मा घरी मी आणून ठेवलेले दाखवतो तुम्हाला. मी इड नाही आणले ते लोक काय आपण तोडून खात्यात ते जाऊ द्या. ते फुलं आणले नाहीतर या बाई इथं पुस्तकं पडलेली आहेत पुढं वाचा. हा फुलं आणल्यावर बाबा लग्न लावायचं ठरलं सगळं जमलं. पण पूर्वीचा काळ लय गोड होता. पोरं पुरी पाहायला जात नव्हते. मग जमवायचे ये इकडं जर टांग्यावाले असतील तर तिकडचे घोड्यावाले. इकडं जर खडे छाप्या भिजावणारे असले ना तर तिकडचे गांजा मळणारे असायचे. जोड यांची लागायची. जोड मुलं मुलीचे नव्हते पाहत. काय काय ठिकाणी जिल्ह्यापेक्षा तालुके मोठली. तर काय सांगावं यायला बाबा तर जाऊ नव्हते देत. कसं अहो खरंच ना. तुम्ही गेलते का लय दाखतले पोरं होते. आता राहिले नाही आमचे पोरं होतं मोबाईल खेळात्या. काय सांगावं तुम्हाला नाना प्रकार. पण ते काय व्हॉट्सअप ॲचिव्ह मध्ये टाकलेलं घरच्या काय दिस घरच्या मात्या बा इडून तिडून कोर. अहो त्याचं ॲचिव्ह मध्ये पाणी एकदा जाऊन मर्द्या जा ते आपल्याला नाही कळायचं. सगळ्या तुम्हाला मला नाही कळायचं. ते यायला कळतं फक्त. ते असे खुना खाना ते आपल्याला डोकंच चालायचं नाही तिथलं. मरू द्या त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला. पण त्या काळातलं सांगतो मी बरं का देवा. हा मुलीला मुलगा पसंत झाला ना झाला विचारला जात नव्हतं. जोडा आमचा लागला ना पाटलाचं जमलं ना पाटलीनं डोकं घालायचं. तिची पोरतीनं दाबून ठेवायचं. मी रे गप त्यांची नाव लय गोड. दगू मिरा ठकू हौशी काय नाव लय गोड त्यांचे असं. आणि ते हिचंही तसंच झालं.
म्हणून हिनं ठरलं मला माझा नवरा बघायचा, पण जाता येईना ना, काय करावं म्हणून डोकं लावलं. जुहिला नावाची तिची दासी आहे. कोणाबद्दल बोलतोय मी? नर्मदे बद्दल. आता या दोघा इकडे आणतो मी तुम्हाला आनंद. त्या जुहिला दासीकडे तिनं पत्र दिलं. त्या पत्रात काय लिहिलं होतं, कीर्तन झाल्यावर सांगतो तुम्हाला. असं पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून ती त्या दासीबरोबर पाठवायचं. म्हणून दासीला सांगितलंय, पोरी हे जाती का घेऊन? म्हणले कुठं? मला द्यायचंय त्या घरी. जाते ना, पण अशा कपड्यावर काय कपडे धडाचे पाहिजे का नाही? तुम्ही राजाची पोरगी, तो राजा, आणि मी या फाटक्या फुटक्या कपड्यावर जाऊ? चांगले कपडे द्या. डाग दागिने अरारा सगळं घेतलं. पोरगी गेली. गेल्याबरोबर टायमा भावी पटकन रस्त्यात काय झाला खेळ नाही सांगत तिथे गेली आणि ती जेव्हा त्या गाडीमधून उतरली. आता त्यांची गाडी तट्ट्याची, बुरखाधारी. पोरीनं राणीचे कपडे घातलेले आणि बुरखा घेऊनच उतरली. इथपर्यंत तोंड झाकलेलं गळ्यापर्यंत. खाली उतरल्यावर राजाला वाटलं ती आली. हा हा, राजाचे सेवक गेले पळत पळत, दास्या गेल्या पळत आल्या घेऊन. आता हिला काय करायचं होते माहित नाही. आणि ही गेली. गेल्यावर हा जिथं बसलेला होता का कचकन त्याच्याच सोप्या येऊन बसली. गप्पा दोघायच्या रंगल्या. कोण आहे याचं पाहिलं नाही तोंड. नत्तीनं याला पाहिलं. नत्ती मोबाईल नव्हते महाराज तवा. आणि सहज बोलता बोलता गोष्ट पुढे गेली. आता काय सांगावं तुम्हाला. आणि राजा म्हणला, हे काय जातील, अंधार पडला आता पार. म्हणले 8:45 वाजले. आता कुठे एवढ्या लांब जाती, जाऊ दे सकाळी जावा. पोरा हो घोडेदार बांधून तिची. बाई राहिली. राहिल्यावर राजा दुसऱ्या दिवशी जाऊ दे ना मग वणीजवळ येऊ फिरून. गेले वणीला. तसेच त्र्यंबकेश्वरला यात्रा होऊन गेली. आले दर्शन घेऊन. तसेच गेले पंढरपूरला. तसेच गाणगापूर जेजूर केलं. दिवट्या घातल्या. राणी इकडं टुकू 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 रोज वाट पाहती. मोबाईल पाहिला तर बंद, व्हॉट्सअप चालू नाही. त्या टीका होत नव्हत्या ना, त्या निळ्या व्हायच्याच नाही पण त्या ढवळ्या होत नव्हत्या. काय करावं बा आता. वैतागली म्हणून राणीनं काही शिपाई पाठवले नाही, शिपायाबरोबरच गेली. ही जिथं नर्मदा द्यायची होती, दासी जुईला जिथं गेलेली होती तिथपर्यंत गेली. हे दोघं चोपाळ्यावर बसलेले, मार 2 जण जोखा द्यायला. हिनं पाहिलं लांबून. तो आपण कलावऱ्या म्हाताऱ्या पाठीच्या तर कलावरी पाठवली का गाई बरोबर वासरू राहिलंच त्या गावाला. जाऊ द्या थांबा महाराज. हे नर्मदेची कहाणी सांगतोय मी तुम्हाला. नर्मदेची मी विनोदा करता नाही सांगत आहे तुम्हाला. हे दोघायला विचारा नाही तर खोटं असं ती सांगतील तुम्हाला. हे दोघं पाहून आली. हा तिथं ती राणी गेल्यावर तिचा असा तिळ पापड झाला. आणि त्या जशी माघारी पावलं निघणार होती, जशी माघारी ती सरळ दिशेनं नाही निघाली. मग तिला कणळती कळना आणि चढय कळना. बाई जर रागावली. तुमचं झालं घरी कधी काही नसंत नाही. आता काय सांगावं, हे जुनेच माणसं आहे सगळे. पुरी पळू पळू जायच्या आणि धरधरू आणायची. राहतच नव्हत्या जुन्या पुरी. आताच्या नाही. आता गेली तरी एका तासात फोन करते. हॅलो कुठं आहे तुम्ही? बुलेट काढा बरं लगेच. अरे आवाज मग तर ऐकन लोटीत आणा. पण करमत नाही तिकडे तिला. आता नाही करमत. पहिलं राहायचे. तुमची राहिली कधी काही? जाऊ द्या. नाही म्हणजे हे अनुभव प्रत्येकाचे. असो ऐका. नर्मदा मैयाची कहाणी मी तुम्हाला सांगतोय. नर्मदा मैयाच्या जीवनात घडलेला हा प्रसंग आहे. नर्मदा मैया रागावली आणि श्रीला जर राग आला, राजा हो ऐका ना, श्रीला जर राग आला तर श्री देवाला सुद्धा शिव्या घालायला ऐकत नाही. एकदा जनाबाईवर आळ आला होता. जनाबाईनं कमर खोसलं. ऐकायचंय तुम्हाला? श्री किती रागीट असते. आमच्या संतांमध्ये एक श्री रागीट होती. तिचं नाव जनाबाई. बोट मोडले. ए विठ्ठला, विठ्ठला नाही विठा. अरे विठा विठा 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 अरे विठा विठा. Bye.
शिव्या घालायला कमी पडले नाही. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या काराट्या, तुझी रांड रंडकी झाली, तुझे निघाले मळे, तुला पाहून काळ रडे. शिव्या घालायला बाई आहे ती, शेवटी स्त्री आहे ती. असो ही सुद्धा त्या जसे पोरं उठून गेले ना कीर्तनातून, कीर्तन करावं वायताकून, अशी वायताकली ती. वायताकली तशी माघारी निघाली, म्हणजे असंच गेली ती. अशी तानानं रागानं इकडं भूक लागली, मालिका नाही फालिका नाही आज घरच्या मुलं, सगळं गेलं, मोबाईल नाही टोबाईल नाही, पाहिजे पोरं वैतकली. एवढा टाइम सण नाही होत त्याला. अरे किती काही राहून गेलं सगळं. जाऊ द्या. ती कन्या माघारी निघाली. माघारी जेव्हा निघाली तेव्हा ती ज्या बाजूनं उतरता होता तिकडं नाही निघाली, ती बरोबर उत्तर दिशेनं आणि पाठीमागच्या दिशेनं निघाली. जो निघाली तशी ती मध्य प्रदेश, गुजरात आणि बरोबर ती खंबातच्या आखातामध्ये जाऊन विलीन झाली. तुम्ही पाहिलाय खंबातचा ओंकारेश्वर मार्गे ती बरोबर आखातात जाऊन नंतर विलीन झालेली सापडते. खंबाटात बरोबर गेली आणि ती खंबातच्या आखातामध्ये एकदाची जाऊन थांबली. ऐकायचंय आता आपल्याला मूळ. ती तिकडे गेली खरी, राहिलंय शिल्लक कोण आता? राहिला शिल्लक सोनभद्र, राहिलंय शिल्लक दासी जुईला रडायला लागली. बाबा माझ्यामुळं एका मुलीचा प्रपंच उद्ध्वस्त झाला, मला थांबायचं नाही म्हणून जुहिलेच्या नावानं तिथं एक नदी आहे, बरोबर, एक सोन नावानं नदी आहे. बघा तुम्ही तिथला प्रकार. आजही विज्ञानवादी लोकांना हे सांगत असताना पटायचं नाही, तिथं गेल्यावर टोकावर कळतं. अमरकंटक नावाच्या पर्वतावरून ही नदी व्हायला लागली ना, हिच्या विरुद्ध दिशेनं नद्या वाहतात. त्या 2 मुख्य 5 नद्या आहे पैकी 3, 2 नंतर, कारण दुसऱ्या कीर्तनात काय सांगावं. म्हणून या 3 नद्यांचा उगम तिथं झाला, पैकी ही एक आहे. आणि भगवान शंकरजी तावानं चालत असताना तिला म्हटले थांबली आणि मग भगवान शंकरजी सांगतायत मला नाही येऊ देत, मुलगी आहेस माझी, हे पुरी. आणि बापाचा मुलीवर जीव असतो. थांबल्यावर दोघांचं मिलन झालं, मिलन होतंय आणि भगवान शिवाच्या नावानं मग मात्र मिलन होतंय. भगवान शिवाच्या नावानं ती जागा सांगतोय मी आता तुम्हाला हे सगळं चरित्र. आणि मग त्यांचं मिलन होतं. ती थांबली आणि तिथं 2 आशीर्वाद भगवान शंकरानं दिलेत. हे पुरी, विश्व तयार करील मी, अख्खं पूर्ण विश्व तयार करील. ज्याला दुःख आहे, जो दुःखात आहे, ज्याला सुख पाहिजे, सुखाचा शोध घेणारा प्राणी आनंद शोधण्याकरता तुझ्या दिशेनं चालत येईल, तुझ्या बरोबर चालणार. एकटी तू आयुष्यात कधीच नसणार आहे. तेव्हापासून या साधू संतांची निर्मिती देवाने केली आणि तिच्या बरोबर चालायला लावले आनंद शोधण्याकरता. ती म्हटली हे सगळे येतील ओ बाबा, सगळे येतील, मला त्यांचं महत्व नाही वाटणार, सगळे येतील त्यांच्यात मला नाही रंगणार. बाबा तुम्ही माझ्या बरोबर पाहिजेत, मी तुझ्या सोबत असणार आहे. या तुझ्या प्रवाहामध्ये जेवढे कंकर येणे दगड गोटे जेवढे तयार होतील ना, प्रत्येक कण ना कण माझा अवतार म्हणून राहणार आहे. त्यातला कोणताही कंकर उचला, आपल्या घरात आणून ठेवा, त्याचा अभिषेक करायची गरज नाही. तो कंकर म्हणजे भगवान शिवाचं प्रतीक आहे. नर्मदा मैयेबरोबर राहणारे भगवान शिव. तेव्हापासून भगवान शिवाचं भजन आमचे साधू संत लय गोड करतायत. ऐकायचंय तुम्हाला. नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदा शिवा. 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 पार्वती वल्लभ सदा शिवा. पार्वती वल्लभ सदा शिवा.
भाविक जातात आणि हा आनंद तिथं घेतात भजनाचा, हा आनंद तिथं घेतात. याकरता करावं काय लागणार आहे? याकरता आपल्याला एकांताचा वास करावा लागणार आहे. नर्मदा मैया जर भेटावं असं प्रत्येकाला वाटत असेल, तुम्हाला आणि मला, कोणाला जर असं वाटलं आम्हाला सुद्धा नर्मदा मैया भेटावी, आम्हाला सुद्धा नर्मदा मैया भेटली पाहिजे, एकच उदाहरण सांगतो आणि शेवा आटोपतो. भजन करा विठ्ठल. जसे आमच्या 2 महाराज मंडळींनी प्रदक्षिणा केली, परिक्रमा केली, अशी परिक्रमा केशवानंद स्वामी म्हणून त्यांनी परिक्रमा केली. पण पूर्वी परिक्रमा, त्या परिक्रमेचं असं एक उदाहरण दिलेलं आहे मयेच्या ग्रंथामध्ये की 3 वर्ष मार्कंडेय महामुनींनी तीच परिक्रमा केलेली आहे. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. तर ते केशवानंद स्वामी बाबाजी परिक्रमा करायची. आणि ऐका ना हो माऊली, ऐका ऐका ऐका, थांबू कमी, थांबणार आहे पण थांबा ना ताई. ओ वहिनी, पाहिलं ना वहिनी म्हणलो कसं गुरकून पाहिलं. काय हो भाऊजी नाही, ऐका, त्यांनी परिक्रमा करत असताना 12 वर्ष परिक्रमा केल्यात. मग आता 12 वर्षामध्ये किमान यांचं वय निदान 8-10 वर्षाचं तर असेल पहिल्या परिक्रमेला. मग त्यांनी 12 वर्ष परिक्रमा केली म्हणजे 12 त्रिक 36 आणि पहिले 7-8 धरा म्हणजे कसं आहे 50शीचा साधू पकडा. इकडं काय तिकडं, नाहीतरी पहिले कोणते वय होते, इकडून कानाला हात लागला का चाललं पुरे पहिलेला 1-6. ना तुमची किती? 1-6 जागतिक. तो काय कोणता दिवस म्हणतात त्याला? वाढदिवस, जागतिक वाढदिवस 1-6 असं. ते काय लय काळ जाऊ द्या पटकन. मला फक्त नर्मदा मैया तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि भगवान शंकर दाखवायचे बस. एकांतात जर गेलं तर दिसणार. आणि पहिल्या चरणाला मला अभंगाला यायचं, शेवटचं पहिलं ते काय म्हणतात ना, इकडचं तिकडचं, मधल्याचं काय हो. मग शेवटचं घेतलं, आता पहिलं घेतो, मधले 2-3 सोडून देतो, 2 सोडले आणि 2 सोडले असं म्हणाय करता. ऐका 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 ना, केशवानंद स्वामींनी 12 वर्ष परिक्रमा केली. 12 वर्षानंतर केशवानंद स्वामींना पश्चाताप झाला. बाबा म्हणतो स्वामी, पश्चाताप होतो माणसाला. त्यांना सुद्धा पश्चाताप या गोष्टीचा झाला. सलग 12 वर्ष ज्या शोधामध्ये मी निघालोय, आतापर्यंत मला ना मैया भेटली ना मला भगवंत भेटले, मग माझं जगून काय उपयोग. बाबा कधी कधी याचा सुद्धा पश्चाताप येतो. सांगू तुम्हाला, कॅमेरा पुढे आहे आणि जवळजवळ 90% माहीत आहे आणि थोड्यालाच माहीत नाही, पण सांगूनच जातो आज. एवढं टाकणार नाही ते यूट्यूबला, कारण आमचे विठूचा सोहळा ना, ते लई गोड माणूस आहे. ते असं काही काही कापून टाकून आणि मग इकित यात, ते असं लई काय सगळं इकित नाही. आता परवाच्या दिवशी मी कीर्तनाला चाललो होतो, पाकिट ठरलेलं होतं चांगल्यापैकी. काका समोर कंटेनर होतं आणि पाठीमागून माझे मित्र पाटील आणि मी होतो. पिंपळगावला 4-5 डॉक्टर ज्या जागेवर गेलेत का, बोगीच्या दिवशी 3 वाजता संध्याकाळच्याला गाडी चालवायला मीच शहाणा. बाबा इतकी जोरानं गाडी असन, ते पुढच्या कंटेनरवाल्यानं मारला ब्रेक आणि माझी गाडी जाऊन डायरेक्ट त्या कंटेनर खाली घुसली. आपली I-20 विश्वगुरुजीचं नाव आहे. बाबा गाडी गेली, गाडी खाली घुसली, पण मनात एकच आलं, देवा तुझं कीर्तन करायचंय, तुला वाटत असेल कीर्तनाला जाऊ द्यायचं ना तर जगव. अंगावर स्क्रॅच नाही बाबा, बघून घ्या सगळं शरीर, अख्खी गाडी बोंबलत पडली, राहिलीच नाही. चला माझ्याबरोबर चांदवडला. तुम्ही जर आता राधिका गॅरेजला आमच्या लासलगाव रोडच्या आलात तर गाडी पाहायला मिळेल, शो पीस म्हणून लावली आम्ही तिथं. फक्त शो पाहायचा. आता श्याम बाबा जगला, फक्त आशा होती अजून पाहायचंय, कधीतरी पश्चाताप व्हावा. होतो, मला गाडीतून खाली उतरल्यावर झाला. तुमचं नाही ना कोणाचं गड अजून? गडो बी नाही. विठ्ठल आज कीर्तन करतोय ना, पश्चाताप या. वा वा. स्वामींना 12 वर्ष फिरून फिरून परिक्रमा जशा यांनी केली ना, सगळं त्यागून घर प्रपंच त्यागायचा आणि स्वामी बरोबर एकटं नव्हते जात. असंख्य लोक दिंडी घेऊन जायचे, आचार्य असायचे, पाण्यावाले असायचे, धुणारे असायचे, स्वामींची सेवा करणारे असायचे. बाबा स्वामी जेव्हा गेलेत, खंडवा म्हणून एक ठिकाण आहे तुम्ही पाहिलेलं, त्या खंडव्याला धुनी पेटलेली आहे, अखंड धुनी आहे खंडव्याला, त्या जागेपर्यंत गेले. पहाटेचा प्रसंग आहे, झोपेमधून दचकून उठल्यासारखे स्वामीजी उठलेत.
उठल्यावर सगळ्या सेवेकरांनी असं बाजूनं झोपायचं, स्वामीजी मधोमध झोपायचं, जसा मी झोपलोय आता सगळे बाजूनं. स्वामी का उठलेत? दचकून उठल्यासारखे. स्वामीजी लगेच निघाले. समोर मैया आहे, मैयाच्या तटावरच झोपायचं ना. पायी चालणारे, एसटीनं जाणारे तट्टेवर नाही, महासारखे एसटीने फिरणारे नाही, पायी चालणारे. स्वामीजी तिथं झोपलेले. स्वामीजी मैयेकडे निघाले, रडायला लागले. डोळ्यातून आसवं मावत नाही. कशासाठी? अरे 12 वर्ष हे शरीर खर्ची पाडलं, नुसतं दुसऱ्याचं खाल्लं आणि फिरलो. मला मैया भेटली नाही ना, मला भगवान शंकरजी भेटले. काय तोंड देऊ मेल्याच्या नंतर त्या यमाला? काय तोंड देणार? मी परिक्रमा करून आलो, मला काहीच मिळालं नाही ना, माझ्यात बदल झाला. स्वामीजी रडायला लागले. स्वामी ओक्साबोक्षी रडतायत. तटापर्यंत गेलेच. मैयेला हाकारलं, ए मैये म्हणतात. प्रत्येकाला तू आलेल्या माणसाला दर्शन देतेस, प्रत्येकाला आजपर्यंत दर्शन दिलंस, मला का भेटली नाही ना? मला भगवान शंकर भेटलेत. आसबूस करायला लागले जीवाचा. पाण्यात उतरलेत. लय गोड आहे, दुधासारखी आहे. काही ठिकाणी गावच्या पाटा इतकीच आहे, पण तिथं खांडव्याला जरा वरी आहे. मयत उतरले, निम्यापर्यंत गेलेत. निम्यापर्यंत गेल्यावर मग अजूनच आक्साबोक्षी थंडगार पाणी अंगाला झोंबतंय, गार वारा आहे. आणि जेवढे स्वामींच्या बरोबर गेलेले जेवढे साधक आहे का, सगळे तीरापर्यंत गेले. स्वामीजी काय झालं? ओ स्वामीजी, 1 नाही 2 नाही, जीवाचा आजबोस करतायत. स्वामीजी नाभीपर्यंत गेले, गळ्यापर्यंत गेलेत. आणि मैया पलीकडच्या बाजूनं जोरानं हाक मारतेत, ओ केशवानंद स्वामी थांबा. मगर येते पुढून. मगरावर बसलेली एक गोड सुंदर अशी एक कन्या, मोठे मोठे काळे कुळकुळीत केस आहे. अंधारामध्ये लांबचं दिसत नाहीये, पण पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि त्या प्रतिबिंबामध्ये मगरीचं तोंड मात्र स्वामीजींना दिसलं. स्वामीजी म्हटले, गिळ खा मला एकदाच. राहिले काय शरीराचं आता? असं आहे, नाही तरी जल समाधी घेणारच होतो, तुझं तरी पोट भरण. नाही भेटायचं त्या देवाला मला, नाही भेटायचं त्या मैयाला मला. हात पुढे केले. मैया म्हटले, थांबा केशवानंद थांबा. ज्या कामाकरता तुम्ही आलात ना, तुम्हाला कितीतरी दिवसापासून मी हेच सांगणार होते, पण बरं झालं आज योग आला 12 वर्षानंतर. बरं झालं, चांगलं झालं. थांबा. तुम्ही मला थांबू नका. ताई कोण असाल ना तुम्ही, आडवं येऊ नका. जाऊ द्या, काय व्हायचं माझं नाही. मीच नर्मदा मैया आहेत. तुम्ही आहात कशावरून? तुम्ही आहात ज्यांच्यासाठी मी अखंड 12 वर्ष मी एकट्यानं नाही, माझ्या सगळ्या वारकऱ्यांनी आयुष्य झिजवलंय ना. एकालाही भेट दिली, तुम्ही मला भेट देतायत. मीच आहे नर्मदा मैया. आणि भगवान शंकर, तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला भेटलेलं नाही? तुमच्या दिंडीचे आचारी कोण आहे? म्हणले, आमच्या गावचा शंकर बाबा. ओ तुमच्या गावचा शंकर बाबा प्रत्यक्ष भोलेनाथ 12 वर्षापासून तुम्हाला स्वयंपाक करून घालतायत. जा माघारी. माघारी गेले. बघताय शंकर बाबानं चुलांगण खणलेलं. चुलांगणच म्हणतात ना बाबा, गॅसच्या भट्ट्या नव्हत्या, चुलांगण खणलेलं आणि दुनी चेतलेली होती. परतून गेले. मैया बरोबर आहे, चला मी दाखवते बोटानं. हे मैयेचं रूप त्या दिवशी छापलेलं आहे हे पुस्तकावर. विचारा कोणालाही, हे रूप नव्हतं. केशवानंद स्वामींनी मैयेला पाहिलेलं. आणि मैया पाहिली, बोटानं दाखवली. ती मगर पाण्यातही चालते आणि जमिनीवर चालते. मगरेवर बसून आलेत मैया. हे बघा, या आचारी नाही. म्हटले मग शंकर बाबा नाही, प्रत्यक्ष भोलेनाथ शिवशंकर आहे. गेल्या 12 वर्षापासून यांच्या हातचं तुम्ही खातात. बाबानं तिथंच अनुष्ठान मांडलं. त्यांना दादा धुनीवाले म्हणून म्हणतात. आजही धुनी तशीच आहे. कोण म्हणतंय दर्शन देत नाही, पण त्यासाठी त्याग तेवढा करावा लागतो. काय करावं लागतं? त्याग म्हणजे नेमकं काय करावं लागतं? त्याग म्हणजे बाकीचं काही करावं लागत नाही. त्याग असा करावा लागतो, आपल्याला त्या मैयेचं चिंतन करावं लागतं. आपल्याला काळ व्यर्थ वाया घालून चालणार नाही. प्रत्येक पावला पावलाला, जसं आता त्र्यंबकेश्वरला आपण गेलोत, पावला पावली चालत असताना यज्ञ पावला पावली नाम जर घेत गेलं तर प्रत्येक पावलाला यज्ञ घडतो. म्हणून ही मंडळी चालत असताना अशी नाही चालत, जोर जोरानं हे म्हणत असतात, नर्मदे हर. पलीकडे जे म्हणतात नर्मदे हर, नर्मदेच्या नावाचा जप करतात. भोले बाबाचा आत्ता केला असा जप करतात. असा जप करत जर काळ घालवला
चिंतनामध्ये काळ सारला जर चिंतनामध्ये, काळ सारावा चिंतने, एकांतवासामध्ये जर गेला, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, असं जर देवाचं पूजन घडलं तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. या दोघांना विचारा, तुम्हाला मैया भेटली का? एक दिवस तरी असा येतो का त्या दिवशी यांना मैया भेटते, पोटभर जेव घालते. एक दिवशी भगवान शिवजी भेटतात आणि आशीर्वाद देऊन तृप्त करतात. हे जर तुमच्या माझ्या जीवनात घडवायचं असेल तर एकदा तरी आपणही नर्मदा मैयाला गेलं पाहिजे. म्हणून असा काळ आपण तिथं घालवला की याचं काय होतं अभंगाचं पहिलं. हे काळ सारावा नाही काय तर आपल्याला कलियुगामध्ये देव सांगितलंय त्याचं नाव आहे विठ्ठल. म्हणून अशा विठ्ठलाच्या आणि रखुमाईच्या नावानं आपण गोड असं भजन करून आजचा काळ घालवणार आहोत. म्हणून सगळ्यांना तयार राहा, गोड भजन होईल. भजनानंतर विठोबा रखुमाई भजनानंतर आपल्याला लगेच ज्ञानेश्वर माऊली करायचंय. याच्याकरता पुढचे काय आयोजक असतील ते आयोजन राखून ठेवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय शूटिंगचा कॅमेरा माझ्या मागे येईल. सगळ्यांनी वरती हात करायचे. आता आपल्याला थोड्या वेळानं प्रसाद मिळणार आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लायवाटी. आपल्याला तुम्हाला मला प्रसाद भेटणार आहे ना, म्हणून एकच टाळी वाजवायची. पखवाद वाजणार नाही, टाळ वाजणार नाही. आणि त्यानंतर मात्र माऊलीचं भजन होणार आहे. एक टाळी, हा सगळ्यांनी एक टाळी. हा एक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव गोपाळ मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ
संतने एकांतवासी गंगास्नानी या अभंगावर बोलता बोलता, कारण माझ्याकडून काही चूकबूक झाली असेल तर यात माझं काही एक चुकलेलं नव्हतं, सगळ्या चुका आमच्या पाखवाजाच्या होत्या. जर गायनामध्ये काही हुकचूक झाली असेल, स्वरात दिंडीत जाऊन काही कमी जास्त झालं असेल, माझी अजिबात चूक नव्हती. सगळी चूक आमच्या खवणे महाराजाची आणि माऊली महाराजाची होती. आणि यांचं तिघांचं जर चुकलेलं नसेल तर तुमच्या गावच्या साऊंडवाल्यानं बिघडवलं. बाबा आमचं यात काहीही चुकीचं नव्हतं, आमचं बरोबर होतं. उळं टाकताना पातळ झालं तर हलवणारची चूक, नाही तर पिंडी टाकली नसेल. तसं आम्ही बोलता बोलता जर काय चुकलं असेल तर आमच्या लेकरायला माफ करा. आता हा कार्यक्रम ज्या चॅनलवरून तुम्हाला आपल्याला दिसतोय, अनेक दिग्गज कीर्तनकारांची इथं कीर्तन आहे, असा विठूचा सोहळा नावाचा चॅनल आहे. म्हणून ह्या चॅनलला आता लगेच मोबाईल काढा, कारण कीर्तन संपलं, आणि प्रत्येकानं त्या चॅनलला दुसऱ्यालाही पाठवा आणि अंगठ्याची निशाणी त्याच्यावर बटणं दाबा, म्हणजे आमच्या चॅनललाही काय थोडंफार तुमचं मत नोंदवा. असो, मला ज्या निमित्तानं तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला, असं जे निमित्त आहे, हरिभक्तपरायण माननीय श्री प्रभाकर बाबा आणि आदरणीय वंदनीय पूजनीय माननीय श्री रामचंद्र बाबा या दोघांना मिळून परिक्रमा केली. एक आहे ज्ञानोबराय आणि एक आहे नामदेवराय. हे नामदेवराय आणि ज्ञानोबराय असेच तिथून परिक्रमेला गेले, परिक्रमा करून गावात आले आणि पांडुरंगानं सांगितलं आता पारणं करायची. जशी त्यांची पारणं केली तशी तुमच्या गावानं यांची पारणं गोड केलीत गड्या, लय गोड पारणं, गावानं आनंद माना. असो, अशा या पारणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामर जीवाला एक बोलण्याची संधी तुम्ही करून दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे कोटी कोटी वंदन करतो. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, नाक घासून तुम्हाला प्रणाम. का तर बाबा फेटा बांधतानाच आपला मध्ये सरपंचाच्या खुर्ची जाऊन बसलो, तिथं विषय झाला. म्हणलं बाबा अजिबात अपेक्षा राहिली नाही, लोकांचं खाऊ खाऊ घासा गेला ओ बाबा. ते म्हणले असंच झालं सगळ्याचं, दिंडी आहे मधलं. दुसरं काय, काही वडे आले का दाब, खिचडी आली का दाब. बाबा गुलाबजाम सुद्धा खाले हो, काय वारकऱ्याला हो, काय लोक आहे खरोच दानशोर. वारकरी पाहिले लोटांगण घालतात, पोटभर दाबून खाऊ घालतात हो. खरोच काय वारकऱ्याला महत्व आहे, यांना दोघायला जास्त माहिती. कधी उपाशी नाही बा मैयाला गेल्यानंतर, एक दिवस असा आला नसल कधी दिवशी उपास. असो, अशा निमित्तानं मला बोलवलं. माझ्याबरोबर आलेली माझी संस्थेतली लाडकीली विद्यार्थी गोड साथ दिली, तुमचे साऊंडवाले गोड साथ दिली, आणि तुम्ही सुद्धा इतके वेळ मानपाट करून एक बसलेत. कांदे काढायचे दिवस हो, एवढे वेळ बसवत नाही, पण बसले विचार. म्हणून तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी जी तुमच्या पुढं आता दुबळी अर्चित भक्ती केली, या भक्तीमधून मिळालेलं पुण्य मला न देता हे पुण्य सगळं तुम्हाला भगवंत देव. आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेतून मला बडबडीला जी काय ताकद दिली माझ्या निवृत्तीनाथानं, ती ताकद निवृत्तीनाथ महाराज तुमच्या कृपेनं मी बोलतो. यात माझं काही नाही, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलंय म्हणून करता या कार्यक्रमाच्या नंतर आयोजक मंडळी आरती करणार आहे. कीर्तनाच्या शेवटीला आरती होईल. आरतीनंतर काही ही मान्यवर मंडळी आले, 2-2 शब्द यांच्या दोघांबद्दल बोलणार आहे. आरती झाल्यावर तुम्ही लगेच उठून नाही जायचं. आरतीच्या आधी घ्यायचं का, आरतीच्या आधी बोलू द्यायचं का? बरं, आरतीच्या आधी हे बोलणार आहे. आम्ही कीर्तन संपवलं, इथं काय माणसं बोलण्यासाठी यांची आपतातले प्रेमाची मंडळी इथं आलेली आहे. महंत संत सगळी आलेले आहेत. 2-2 शब्द त्यांना बोलू द्या, त्यांचं सगळ्यांचं बोलून होईल. तदनंतर आरती होईल आणि नंतर आपली जागा सोडा. त्याआधी कुणाही उठून जाण्याची चूक करू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल.